तर यानंतर पाहूयात 25 मिनिटात 50 बातम्या। महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरेच असतील अशी ठाम भूमिका घेणाऱ्या संजय राऊत यांनी आज काहीशी मवाळ प्रतिक्रिया दिली आहे। राज्याला मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्यावाच लागेल, पण उद्धव ठाकरे तो चेहरा आहेत असं मी म्हणत नाही, अशी भूमिका राऊतांनी घेतल्यानं आता नव्या चर्चेला उधाण आलंय। महाविकास आघाडीत जागा वाटपावर चर्चा झाली असून आमच्यात कुठलाही तिढा नाहीये, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। महाविकास आघाडीत कोणताही पक्ष मुख्यमंत्री पदाचा चेहरा सांगणार नाही, राज्याला एक चेहरा नेहमी द्यावा लागतो, आम्ही सर्वजण मिळून तुम्हाला त्याबाबत सांगू, असं संजय राऊत म्हणाले। महाविकास आघाडीवर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी जोरदार टीका केली आहे। महाविकास आघाडीमधील मतभेद आता वरवर दिसतायत, मात्र एक टोकाचा मतभेद होणार आहे। महाविकास आघाडीमध्ये भविष्यामध्ये काय घडेल हे तुमच्या लक्षात हळूहळू येईल, असं दरेकर म्हणाले। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणशिंग फुंकलंय। आजपासून शरद पवारांच्या पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झाली आहे। शिवनेरीच्या पायथ्यापासून यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे। अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचा आज दुसरा दिवस आहे। निफाड, लासलगाव आणि येवला या परिसरामध्ये आज जनसन्मान यात्रा पोहोचणार आहे। कांदापट्ट्यात आज अजित पवारांची यात्रा असून निफाडमधील शेतकरी मेळाव्यात नेमकं अजित पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। शिवनेरीच्या पायथ्याशी क्रेनमधून पडताना जयंत पाटील, अमोल कोल्हे थोडक्यात बचावले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी क्रेनमध्ये बसल्यानंतर क्रेन वरती जात असता ट्रॉलीत बिघाड झाला आणि क्रेन तिरकी झाली आणि मधूनच क्रेन खाली आली। सुदैवानं यात मोठा कुठल्याही प्रकारला जीवितहानी झालेली नाहीये, कोणालाही दुखापत झालेली नाहीये। मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली आहे। मनोज जरांगे पाटील यांना अशक्तपणामुळे भोवळ आली, मात्र जरांगेंचा कोल्हापूर दौरा हा होणार आहे। मनोज जरांगे पाटील आज कोल्हापूर दौऱ्यावरती असून या निमित्तानं कोल्हापूरमध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जरांगे पाटलांची सभा होणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उद्या ठाण्यामध्ये मेळावा पार पडणार आहे। भगवा सप्ताहाच्या निमित्तानं ठाण्यामध्ये भव्य मेळावा आयोजित केला गेला आहे। गडकरी रंगायतमध्ये उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे। आज नागपंचमीच्या निमित्तानं शिवसेनेकडून ट्विट करत ठाकरे गटाच्या नेत्यांवर बोचरी टीका करण्यात आली आहे। काकांची पुंगे निघाली, नागोबा डुलायला लागला, असं ट्विट शिवसेनेकडून करण्यात आलंय। महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। आमदार बच्चू कडू आज महायुतीमधून बाहेर पडण्याची घोषणा करू शकतात। छत्रपती संभाजीनगरमध्ये बच्चू कडूंचा आज भव्य मोर्चा निघणार आहे। महायुतीमधून बाहेर पडून बच्चू कडू तिसरी आघाडी करण्याची शक्यता या पार्श्वभूमीवर वर्तवली जाते। छत्रपती संभाजीनगरमध्ये बच्चू कडूंचे बॅनर झळकवण्यात आले आहेत। बॅनरमध्ये बच्चू कडूंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे। कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे। वर्ध्याच्या आर्वीत काँग्रेसमध्ये मोठी राजकीय उलाढाल पाहायला मिळते। राष्ट्रीय किसान मोर्चाचे नेते शैलेश अग्रवाल यांनी आर्वी विधानसभा मतदारसंघावर आपला दावा केलाय। शैलेश अग्रवाल यांनी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज परभणी दौऱ्यावर आहेत। परभणी दौऱ्यामध्ये राज ठाकरे 4 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत, तर आढावा बैठकीला जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत। भाजपचे नेते लक्ष्मण ढोबळे यांचे सुपुत्र अभिजित ढोबळे हे जयंत पाटलांची यांनी भेट घेतलेली आहे। मोहोळ विधानसभा निवडणुकीसाठी अभिजित ढोबळे इच्छुक असताना त्यांनी जयंत पाटलांची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आलंय। शिरूर लोकसभा मतदारसंघात 6 पैकी 3 जागांवर उबाठा गटानं दावा केलाय। शिरूर लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे। 6 पैकी 3 जागा उबाठा गटाला मिळाव्या असा आग्रह शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोर यांनी केलाय। पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दिलीप खेडकर यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। कार्यालयात पूजाला स्वतंत्र दालनासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात आलाय।
वादग्रस्त ट्रेनी IAS ऑफिसर पूजा खेडकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। सुब्रमण्यम प्रसाद यांच्यासमोर त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती आज सुनावणी पार पडणार आहे। काल पूजा खेडकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली जिल्हा न्यायालय पटियाला कोर्टाने फेटाळला। त्यानंतर पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। पालघरच्या मनोर मार्गावरती गणेश घाट इथं भरधाव कारने एकाला चिरडले। अपघातात वाडा तालुक्यातील सागर पाटील याचा जागीच मृत्यू झालाय। अपघातानंतर कार चालक सचिन गोरख हा घटनास्थळावरून पळून गेला, मात्र मनोर पोलिसांनी त्याला अटक केली आहे। पुणे ISIS मॉड्यूलचा दहशतवादी रिजवानला अटक करण्यात आली आहे। दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही मोठी कारवाई केली आहे। NI कडून रिजवान अलीवर 3 लाखांचं बक्षीस देण्यात आलंय। शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब आणि गुरखा घालण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। मुंबईतील एका खासगी महाविद्यालयामध्ये हिजाब घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे। या विरोधात मुलींनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। लवकरात लवकर पुन्हा केशवराव भोसले नाट्यगृह उभं करू याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे। 11 तारखेला अजित पवार कोल्हापूर दौऱ्याच्या वर आहेत आणि त्यावेळेस त्यांच्या समोर हा मुद्दा उपस्थित करू असं देखील हसन मुश्रीफ म्हणाले। राज्यात आजपासून 15 ऑगस्टपर्यंत हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे। राज्यातील 2.5 कोटी घरं आणि आस्थापनांवर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे। लोणावळ्यात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या एका ग्रुपमधील युवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। यामुळे एका पर्यटकानं रागाच्या भरामध्ये डोंगर माथ्यावरून खोल दरीमध्ये धोकादायक कड्यावरून खाली उतरण्याचा जीवघेणा प्रयत्न केला, पण सुदैवानं जाळीचा आधार त्याला मिळाल्यामुळे तो सुखरूप खाली उतरला। जालना शहरातील माळीपुरा या भागामध्ये असलेल्या एकता भवन परिसरामध्ये एका तरुणावर 2 अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रानं वार केला। या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून शहरातील खासगी रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत। पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे। काकडी ग्रामपंचायतीने थकबाकी वसुलीसाठी शिर्डी विमानतळाला जप्तीचं वॉरंट जारी केलंय। विमानतळ प्रशासनाकडे ग्रामपंचायतीचे 8.5 कोटी बाकी आहेत। अनेकदा नोटीस बजावूनही थकबाकी भरत नसल्यानं जप्तीचं वॉरंट देण्यात आलंय। उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा भगवा सप्ताह सुरू आहे। या निमित्तानं आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर परिसरात शेतकऱ्यांची भात लागवड करण्याच्या कामामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली। यावेळेस भात लागवड करणाऱ्या महिलांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तयार केलेली आवणीची गाणी सुद्धा गायली। मालेगाव शहर परिसरामध्ये डेंग्यूची लागण झालेले 21 रुग्ण आढळून आलेत। साथीच्या आजारांनी देखील डोकं वर काढले। रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलाय। बीडच्या बालाघाटवर पवनचक्की कंपन्यांच्या मनमानी विरोधात शेतकरी आक्रमक झालेत। कानडी घाट इथं पवनचक्की उभारण्याचं काम शेतकऱ्यांनी बंद पाडलंय। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न देता कंपनी दडपशाहीनं काम करते असा आरोप शेतकरी करतायत। पोलीस भरतीत बनावट अंशकालीन प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी बीडच्या उमेदवाराविरोधात यवतमाळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याचा तपास करताना बीड तहसील कार्यालयातील कर्मचारी आणि एजंट अशा दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। गेल्या 24 तासात पवना धरण परिसरामध्ये केवळ 5 मिलीमीटर इतका पाऊस बरसलाय आणि धरणातील पाण्याचा विसर्ग त्यामुळे थांबवण्यात आला। धरण क्षेत्रातील पावसाचा जोर जो आहे तो कमी जास्त आहे, त्यामुळे विसर्ग जो आहे तो देखील आता करण्यात येणार आहे असं पाटबंधारे विभागाच्या वतीनं सांगण्यात आलंय। खेड तालुक्यातील महसूल कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याचा प्रकार समोर आलाय। 80% अधिकारी हे सकाळी 11 नंतर कामावर हजर राहत असून त्यांना कोणाचाही धाक उरलेला नाहीये। याबाबत नागरिकांनी तक्रार केल्या असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे। जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील धावडा येथील गाव शिवारातील विहिरीमध्ये 45 वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आलाय। याची माहिती स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना दिली असता पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीतून बाहेर काढला। दरम्यान मृत महिलेच्या भावानं दिलेल्या फिर्यादीवरून महिलेचा पती रामेश्वर शिंगारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सांगलीत यंदाही जगप्रसिद्ध 32 शिराळ्यातील नागपंचमी न्यायालयाच्या आदेशानुसार साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली। जिवंत नागाऐवजी नागाच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं, परंतु पारंपरिक पद्धतीने कमीत कमी 1 दिवस तरी नागपंचमी साजरी करण्यास
परवानगी मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। नागपंचमीच्या निमित्तानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये चित्रकार सुमन दाभोलकर यांनी दगडावरती नागदेवाचं स्टोन आर्ट साकारलंय। नदीतील दगडाला कोणताही प्रकारचा आकार न देता त्यावर रंगांची उधळण करत सुमननं हे नागदेवाचं स्टोन आर्ट साकारल्याचं कळतंय। जुन्या पेन्शनसाठी शासकीय कर्मचारी आज पुन्हा रस्त्यावर उतरलेत। ससून रुग्णालयातील परिचारिकांनी शासनाविरोधात निदर्शनं केली, जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आंदोलन केलं। पुण्यातील पूरग्रस्तांसाठी 25,000 रुपयांची मदत देण्यात येणार असं आश्वासन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिलंय। पूर परिस्थितीला कारणीभूत ठरणारी अतिक्रमणं देखील काढण्यात येणार, यासह पूररेषा देखील नव्यानं आखण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। पुणे शहरातील अतिक्रमणांवरून पुणे पोलीस आयुक्त आक्रमक झालेत। शहरातील मुख्य रस्त्यांवरचं अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलंय। अनधिकृत व्यावसायिक आणि आस्थापनांवर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली आहे। पुण्यात पीएमपीएलचे 8 कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत। प्रवाशांच्या तिकिटांचे पैसे खिशात घालणाऱ्या वाहकांसह चालकांवर पुणे पीएमपीएल प्रशासनाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी पुणे रेल्वे स्थानकातून विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे। मध्य रेल्वेकडून गणेश भक्तांच्या सोयीसाठी 222 गणपती विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत। पुणे रत्नागिरी साप्ताहिक विशेष गाडीच्या एकूण 6 फेऱ्या होणार आहेत। लोकलमध्ये विकलांगांसाठी आरक्षित असलेल्या डब्यात चुकून अनेक प्रवासी चढतात, यावर चाळा बसण्यासाठी ऐन गर्दीच्या वेळेस आरक्षित डब्यातून प्रवास करणाऱ्यांवर कल्याण पोलिसांनी कारवाई केली आहे। तसंच ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असून प्रवाशांनी सहकार्य करावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे। 100 ग्रॅम वजन वाढल्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरवल्याच्या निर्णयाला कुस्तीपटू विनेश फोगटनं सीएएसच्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडे आव्हान दिलं होतं। या अपीलवर आज सुनावणी पार पडणार आहे। सीएएसनं विनेशचं अपील स्वीकारल्यानंतर आज या संदर्भात निर्णय होणार आहे। इतर काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत, पण तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।